नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहे नाथबाबांच्या आश्रमामध्ये उंबरपाटी या गावामध्ये. विटा पाडण्यासाठी लागणारा दगडी कोळसा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणण्यात आलेला आहे. उत्तम असा दगडी कोळसा इथं आणलेला आहे. संडासचं बांधकाम हे पूर्णत्वाला गेलेलं आहे जवळपास. आणि विटांची मोठी भट्टी इथं लावून तयार झालेली आपण बघू शकताय. ही किती मोठी भट्टी आहे. अतिशय मोठी भट्टी ही लावून तयार आहे. आपण बघू शकताय या विटा किती मजबूत आहेत. हे बघा सुंदर. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. अभी अपने काम का नियोजन आगे कैसा है, क्या क्या बाकी है. वाह अशी वीट पाहिजे खणखणीत. नर्मदे हर. अभी काम का क्या क्या बाकी है बाबा जी. अपने ईंटें पक गई है जी अभी भंडार बनाना है जी. 4 रूमें बनानी है कि परिक्रमवासी आए तो ठंडी ना लगे ठंडी में, जी तो उसके लिए ईंटें तो भरपूर है. जी. तो अपने को खाली लोहे की आवश्यकता है अभी. सरियों की आवश्यकता है. तो सरियों की कितना टन. तो वो 1.5 टन सरिया लग रहा है. लगभग इसका खर्चा कितना होगा. खर्चा लगभग 10 टन का 56,000 रुपये है. 5600 रुपये कुंटल मिलता है. अच्छा तो मतलब 56,000 हाँ 56,000 और अधिक ट्रांसपोर्ट. टन का 56,000 रुपया लगता है. ठीक ठीक. आपका अगर किसी को मदद भेजना है तो आपका नंबर बता सकते हैं आप. हाँ तो 920 920 15 18 17 6 15 पिंकेश सोलंकी नाम आएगा. 18 17 6. 920 15 18 17 6. इसमें पिंकेश सोलंकी नाम आएगा है ना. हाँ पिंकेश सोलंकी नाम आएगा. ठीक ठीक. तो उस पर अगर कोई मदद भेजेगा तो हाँ. यहाँ पे एक बहुत बड़ी अन्न क्षेत्र की निर्मित चल रही है. आप देख सकते हैं. वो क्या है अलग से लगाया था देख. ये मस्त. नर्मदे हर. सुंदर भट्टी. अशी वीट भाजायची असते. ऊपर ना थर है ना इसलिए. देखो देखो परिक्रमा से आगे नर्मदे हार. ये परिक्रमा से आगे नर्मदे हार. या 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 या. का रे बाळा तब्येत बरी का. ताप गेला का पळून. वा 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 असं पाहिजे. नर्मदे हर. लावा आसन.